ओम साईराम मित्रांनो, आई अण्णा गोट फार्ममध्ये आपले स्वागत आहे। तर आपल्या 7 शेळ्या जनलेल्या आहेत, त्यापैकी ह्या जनण्याच्या बाकी आहे। हे बघा, ही एक 3 बकरावाली आहे, त्यानंतर ही मुंगळी आहे काळी, ही 2 बकरावाली आहे, ती गवळी तर जनली गवळा जोड। त्यानंतर ही एक आहे, ही थोडी मागास आहे, ही राजेची आई, ही पण जाणलेली आहे, तिला 2 पाठी झाल्या। त्यानंतर ही एक जाणलेली, हिला पाठबोकड झाला। त्याच्यानंतर ती खाजवी ती एक जाणलेली आहे, तिला 2 पाठी झाल्या। त्याच्यानंतर ती एक काळी दुसती बुट्टी, ती आता जाणायला आहे। ही वलचन मारून चरू राहिली, ही 3 बकरावाली आहे, ही महिना दीड महिन्यात जननच। त्याच्यानंतर होंडी आहे आपली 3 बोकड्यावाली, ही एक आहे, थोडी मागास आहे, जाण्याला अजून टाईम आहे तिला। ही 1 महिना दीड महिन्यावर आलेली आहे, गवळा जोड जाणलेला आहे। त्याच्यानंतर ही भारडी शिरोही क्रॉस आहे, ही शिरोही क्रॉस आहे, हिने 2 बोकडे दिले मित्रांनो। अशा पद्धतीने आपलं फिरिस्ती गोट फार्म आहे, बघू शकतात। हे एक बोकडे आहे, त्याचा भाऊ तो, हे अवघे 4 महिन्याचं बोकडं होईल मित्रांनो, 3-4 दिवसांनी। माझ्याकडं तारीख वगैरे टिपलेली राहते। त्याच्यानंतर ह्यो एक आहे 2, तो एक आहे 3, हे अजून बारीक आहे। हे 3 बोकडे आता विकायला आहे मित्रांनो। आता हे दिवाळी होऊन 14 दिवसांनी आमच्या इकडे बिरोबाची जत्रा राहते, त्या जत्रेसाठी आपण राजा ठेवलेला आहे। कंदुरीला ही आपल्या घरची कंदुरी आहे, बघू शकतात माप। तर अशा पद्धतीने मित्रांनो आई अण्णा गोट फार्म आहे, फिरिस्ती, नो मेंटेनन्स। ओके मित्रांनो, ओम साईराम, धन्यवाद।